नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मलानी ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण म्हैसूर मधील जे वृंदावन गार्डन आहे इथं आलेलो आहे. तर पाठीमाग तुम्ही बघू शकताय वृंदावन गार्डन आहे. तर या वृंदावन गार्डनची तुम्हाला मी पूर्ण माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आता मित्रांनो, गार्डनची एंट्री फी 100 रुपये एंट्री फी आहे. ती एंट्री फी फाडून आता आपण आतमध्ये आलेलो आहे. तर गार्डनचे असे मुख्य 2 भाग आहेत, नॉर्थ गार्डन आणि साऊथ गार्डन असे 2 भाग आहेत. तर आता तुम्ही जे समोर बघताय ते साऊथ गार्डन आहे. तर पलीकडच्या साईडला आता आपण जाणार आहे. कावेरी नदीवरील जो छोटासा पूल आहे, जो वर जो बघतोय तो एक डॅम आहे मित्रांनो. कावेरी नदीवरील जो डॅम आहे त्याचं नाव आहे कृष्णसागर डॅम. तर त्याच्यावरून एक छोटासा पूल आहे. पलीकडच्या साईडला जो साऊथ गार्डन आहे तिथं आपण आता जाणार आहे. कर्नाटक राज्यामधील म्हैसूर या ठिकाणी असलेलं हे जे वृंदावन गार्डन आहे हे मित्रांनो 60 एकरमध्ये पसरलेलं आहे. याच्या शेजारीचं एक असं 75 एकरमध्ये पसरलेली एक म्हणजे फळबाग आहे त्याच्या शेजारी. वृंदावन गार्डनमधील जे मुख्य आकर्षण आहे तो येथील म्युझिक फाउंटेन शो आहे. तो आता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. त्यासाठीच ही पळापळ चाललेली आहे.
रोज संध्याकाळी 7 ते 8 असलेला हा म्युझिक फाउंटन शो बघून झाल्यानंतर परत आपण गार्डनच्या साऊथ गार्डनमध्ये आलेलो आहे. तर इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कारंज्या वगैरे बघायला भेटतात मित्रांनो. 1932 मध्ये तयार झालेली ही बाग बघण्यासाठी जवळपास जगभरातून लोक येत असतात. वर्षभरात 20 लाख पर्यटक या बागेला भेट देतात. ही जी बाग आहे मित्रांनो, काश्मीरमधील जी शालिमार उद्यान आहे त्याचे बरोबर प्रतिकृती बनवलेली आहे. तर हे जे गार्डन आहे वृंदावन गार्डन, याचा पूर्ण व्हिडिओ किंवा आपण हे पूर्ण गार्डन वगैरे बघून झाल्यानंतर परत आम्ही आता आमच्या एक मित्र आहे त्यांच्या लग्नाला म्हैसूरमध्ये पोचलो. म्हैसूरमधील जे लग्न आहे ते अशा प्रकारे आहे. लग्न जरा लागलं होतं. आम्ही जरा लेट पोचलो इथं. लग्नाचं टायमिंग हे 7:30चं होतं आणि आम्ही इथं 8 वाजेपर्यंत पोचलो. तर लग्नाचं ज्या वधूवर आहेत त्यांना शुभेच्छा देऊन परत आम्ही आता जेवणासाठी इकडं जाणार आहे. साऊथ इंडियन वेगवेगळे डिशेस जे आहेत ते आम्हाला जेवण्यासाठी इथं वाढण्यात आल्या होत्या. तर त्याचा पण तुम्हाला एक छोटंसं झलक दाखवतो. अशा प्रकारे मित्रांनो, म्हैसूरमधील जे वृंदावन गार्डन आहे आणि हा जो लग्न समारंभ आहे याचा जो व्हिडिओ आहे कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.